अहिल्यानगर येथील पुणतांबा गावात चक्क 10 गाढवांची चोरी झालेली आहे. पण ती कशी? चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहू. रोख रक्कम, दागिने, वाहन याच्या चोरीचे प्रकरण सर्वश्रुत आहेत. मात्र पुणतांबा गावात चक्क 10 गाढवांची चोरी झालेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गाढवांच्या चोरीची घटना घडली. याबाबत राहता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे. गाढव मालकाचे 5 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. यापूर्वीही कोल्हार गावात गाढव चोरीची घटना घडली होती. गाढव चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा यामागे हात असल्याची चर्चा आहे. पुणतांबा गावातील विजय लक्ष्मण गुंजाळ हे गाढवावरून वाळू, मुरुम व माती वाहतुकीचा व्यवसाय करतात. सध्या गोदावरी नदीला पाणी आल्याने त्यांचा व्यवसाय बंद आहे. त्यांनी गाढवे मोकळी सोडली होती. पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी मध्यरात्री गुंजाळ यांच्या मालकीची 10 गाढवे टेम्पोमध्ये घालून चोरून नेली. या चोरीमुळे गुंजाळ यांचे सुमारे 5 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. पुणतांब्यातील कोपरगाव रस्त्यावरील एका गॅरेज समोरील पटांगणात बसलेली 10 गाढवे लाल रंगाच्या आयसर टेम्पोमध्ये टाकून 6 चोरट्यांनी चोरल्याचे स्पष्ट झालेले आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. चोरी केल्यानंतर टेम्पो कोपरगावच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.